तर प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय अंजू विष्णू कडू हिचा 2 दिवसांनी संशयास्पद मृत्यू झाला आणि त्यामुळे पालघरमध्ये खळबळ उडाली। अंजूच्या कुटुंबियांनी तिच्या प्रियकरावर हत्या केल्याचा गंभीर आरोप केलाय। प्रकृती खालावल्यानंतर तिला रुग्णालयात न नेता तिच्याजवळ येशूची प्रार्थना करण्यात वेळ घालवल्याचा आरोप केलाय। या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। शवविच्छेदनाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले। अहवालानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी दिली। अंजूचा मृत्यू घातपात असल्याचा आरोप करत प्रियकरासह दोषींवर कठोर कारवाईची मागणी कुटुंबियांनी केली आहे। या प्रकरणाचा कासा पोलीस अधिक तपास करतायत। आपण बघतोय प्रियकरासोबत गेलेल्या 17 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झालाय आणि अंजूचा मृत्यू हा घातपात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला। आपण बघतोय की प्रियकरासोबत गेलेल्या 17 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू आणि हा मृत्यू घातपात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलेला आहे। प्रियकरासह दोषींवर कठोर कारवाईची मागणी कुटुंबियांनी केलेली आहे। पालघरमध्ये या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडालेली आहे। आपण बघतोय तिची प्रकृती खालावल्यानंतर येशूची प्रार्थना करण्यात वेळ घालवला असा आरोप आता त्यांच्यावर करण्यात येतोय।